बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या मुलीकडून न्यूड फोटोची मागणी केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। काही महिन्यापूर्वी एका इव्हेंटमध्ये अक्षय कुमार यांनी त्यांच्या मुलीला ऑनलाईन गेम दरम्यान सायबर बुलिंगचा सामना करावा लागल्याचं उघड केलं होतं। आरोपीनं तिच्याकडून न्यूड फोटो मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली होती। हे प्रकरण गांभीर्यानं घेत महाराष्ट्र सायबर पोलीस यांनी तपास सुरू केला। एडीजी यशस्वी यादव यांच्या माहितीनुसार एका आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। अक्षय कुमारच्या निमित्तानं समोर आलेला प्रकार आता सर्वसामान्यांच्या घरातही येण्याची कुणकुण लागलेली आहेत। अनेक प्रकार तसे येतात। काही जणांना हा प्रकार नेमका काय आहे तो कळत नाही। या सगळ्याच्या दृष्टीनं बोलण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर मकरंद वाघ आहेत, सायबर एक्सपर्ट आहेत। सर, स्वागत आपलं। मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अक्षय कुमार सारख्या एका अभिनेत्याला स्वतः पालक होऊन हे सांगण्याची वेळ आली आणि पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि आत्ता हळूहळू हा विषय खऱ्या अर्थानं अक्षय कुमारमुळे का होईना पण प्रत्येक छोट्या छोट्या शहरात देखील हा विषय मोठ्या पद्धतीनं वाढतोय की सायबर बुलिंग होणं म्हणजे नेमकं काय आणि या सगळ्यातली नेमकी प्राथमिक ते महत्त्वाची माहिती काय? थँक यू व्हेरी मच. आभारी आहे. सायबर बुलिंग बेसिकली इंटरनेट कोपऱ्यात पोहोचलेला आहे. इंटरनेटला काही अशा बाउंड्रीज नाहीत की शहर गाव असं काहीच नाही. सायबर बुलिंग म्हणजे काय? सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेट, सोशल मीडिया, डिजिटल माध्यमांचा वापर करून एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून त्रास देणे, अपमानित करणे, धमकावणे किंवा मानसिक यातना होतील असे मेसेज पोस्ट करणे, रील्स बनवणे, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळे त्याचा वापर करून अपमानास्पद संदेश पाठवणे, खोट्या अफवा पसरवणे, खासगी फोटो किंवा व्हिडिओ बिना परवाना त्याच्यावर प्रसारित करणे किंवा ते प्रसारित करण्याची धमकी देणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे सायबर बुलिंग आहे, ज्याच्यामध्ये सायबर प्लॅटफॉर्म वापरला जातो खूप अग्रेसिव्हली आणि त्याच्यामध्ये समोर जो व्यक्ती असतो त्याला फार मानसिक यातना होतात. सायबर बुलिंग ही गोष्ट फार क्रिटिकली हँडल करणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये ना मायनर इन्व्हॉल्ड असतात आणि हे जी लहान मुलं मुली आहेत त्यांना फर्स्ट ऑफ ऑल हे फार टेम्पटेटिंग जग वाटतं. याच्यात सगळं ऍक्सेसिबल आहे. एका क्लिकवर सगळ्या ठिकाणी ते पोहोचू शकतात आणि बघू सुद्धा शकतात. पण सायमल्टेनियसली अशा गोष्टी झाल्या तर काही गोष्टी ज्या एकदम प्रखरशाने त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. म्हणजे त्यांनी पहिलं तर कसं ओळखावं की सायबर बुलिंग होत आहे. बऱ्याच वेळा कसं असतं की गोष्टी चालत असतात इंटरनेटवर आणि आपल्याला कळत नाही की सायबर बुलिंग आहे किंवा नाही. तर कोणी समजा वारंवार आपल्याला अपमान करणारे किंवा धमकी देणारे संदेश, अश्लील संदेश पाठवत असेल तर दॅट इज सायबर बुलिंग. हे सायबर बुलिंग आहे. सोशल मीडियावर तुमच्याबद्दल खोट्या पोस्ट, अफवा वगैरे पसरवल्या जात असतील तर ते सायबर बुलिंग आहे. तुमचे खासगी फोटो, व्हिडिओज विना परवाना जर पोस्ट होत असतील तर सायबर बुलिंग आहे. ऑनलाईन ग्रुपमधून तुम्हाला हेतूच परस्पर एकटं पाडलं जात असेल, तुम्हाला आयसोलेट केलं असेल, सतत टिंगल टवाळी केली जात असेल तुमची, ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक यातना होत असते तर ते सायबर बुलिंग आहे. फोन मेसेज, हे जर त्याचे फोन मेसेज वाचून तुम्हाला किती अस्वस्थता वाटते, नैराश्य वाटतंय, या गोष्टी होणं म्हणजे सायबर बुलिंग आहे. म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट नाही पण इनडायरेक्ट इम्पॅक्ट, की एखाद्या ग्रुपमध्ये गेलो, एखादी पोस्ट वाचली तर आपला जो त्रास होत असेल तर दॅट इज सायबर बुलिंग. नक्कीच. सायबर बुलिंग म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित समजल्यावर, ते कसं आहे तेही ओळखता आल्यावर मग महत्त्वाचा आणि अगदी शेवटचा प्रश्न, जर तुमच्या बाबतीत तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सायबर बुलिंग जर होत असेल तर मुलींनी किंवा कुणीही कशा पद्धतीनं काय काय केलं पाहिजे, पोलिसांशी आणि पालकांशी कसा संवाद आणि संपर्क साधला पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल सायबर बुलिंग असेल तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. अजिबात म्हणजे अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. सर्व गोष्टींच्या रेमेडीज आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते जे एव्हिडन्सेस आहेत, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर जे काही दिसतात त्याचे स्क्रीनशॉट प्रिझर्व्ह करा तुम्ही. कारण ह्या गोष्टीच्या तक्रार दिल्यानंतर ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी तो खूप महत्वपूर्ण भाग असतो. जे तुमचे एव्हिडन्स आहे ते तुम्हाला प्रिझर्व्ह करायचे, स्क्रीनशॉट वगैरे काढून. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर आहात त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्याला रिपोर्ट पण करू शकता स्पॅम म्हणून. त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला तो रिपोर्ट करायचा, तो मेसेज की हा जो कंटेंट आहे हा संयुक्तिक नाही आणि तो ब्लॉक केला पाहिजे, तो काढून टाकला पाहिजे. लहान मुलं आहेत त्यांनी इमिजिएटली, जे काही वरिष्ठ लोक आहेत, त्यांचे पॅरेंट्स आहेत, त्यांचे शिक्षक आहेत, त्यांचे मोठे भाऊ बहीण आहेत, त्यांना इमिजिएटली ते रिपोर्ट करायचं. कारण या गोष्टी त्या सगळ्यांचं निवारण होऊ शकतं. घाबरून जाण्याची काही गरज नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही धमक्या दिल्या तर असं काही होत नाही. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला पोलिसांना अप्रोच करायचंय आणि ती रितसर त्याची तुम्हाला कंप्लेंट द्यायची. या सगळ्या गोष्टी जर प्रिझर्व्ह करून तुम्ही प्रोसेस करून जर कंप्लेंट देत असाल तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे गुन्हे आरामात इन्व्हेस्टिगेट केले जाऊ शकतात. नक्कीच. हीच माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल.